शिवसेना ठाकरे गटाने आपल्या फुटीर खासदारांना आता कायदेशीर दणका देण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या फुटीर खासदारांना घेरण्यासाठी मोठे कायदेशीर पाऊल उचललं आहे। ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाकडून या खासदारांना थेट पत्र धाडण्यात आलंय। त्यांच्या या कथित विलीनीकरणाच्या दाव्यांवर कायदेशीर बोट ठेवण्यात आलंय। आगामी कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर या पत्राला राजकीय वर्तुळात अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। ठाकरे गटाने पाठवलेल्या या पत्रात फुटीर खासदारांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। यामध्ये माध्यमांच्या वृत्ताचा दाखला देण्यात आलाय। तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन झाल्याचे विविध बातम्यांच्या माध्यमातून समोर येत असल्याचा मुद्दा देखील या पत्रात मांडण्यात आलाय। फुटीर खासदाराकडून आपण एकनाथ शिंदे यांच्या पक्षात कायदेशीररित्या विलीन झाल्याचे निव्वळ एक आभासी चित्र निर्माण केले जात आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे। घटनेच्या 10व्या अनुसूचित अंतर्गत फुटीर खासदारांना अशा प्रकारे थेट कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नाही याकडे पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आलंय। या पत्रातील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। कोणत्याही विलीनीकरणासाठी मूळ पक्षाची परवानगी आवश्यक असते, मात्र शिवसेना ठाकरे गटाने या मूळ पक्षाने अशा कोणत्याही विलीनीकरणाला किंवा गटाला मान्यता दिली नसल्याचं पत्रात स्पष्ट करण्यात आलंय। सध्या दोन्ही गटांमध्ये पक्षाचे नाव, चिन्ह आणि लोकप्रतिनिधींच्या पात्रतेवरून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या पातळीवर कायदेशीर संघर्ष सुरू आहे। अशा परिस्थितीत ठाकरे गटाने फुटीर खासदारांना पाठवलेलं हे पत्र केवळ राजकीय इशारा नसून भविष्यात न्यायालयात भक्कम पुरावा म्हणून वापरण्यासाठी रचलेली एक रणनीती असल्याचं बोललं जात आहे। या पत्रावर आता शिंदे गटातील खासदार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।